बद्दल बोलताना काळजी घेतली पाहिजे आणि त्या बर पद्धतीने बर आपण काम केलं पाहिजे. हा नक्कीच, म्हणजे हा त्याच्यामुळे युतीचा धर्म कुठेतरी पाळण्याचा आता पुरेपूर प्रयत्न आणखीन केला जाणार आहे दोन्ही बाजूनी, असं आपण म्हणताय. सुषमाताई, तुमच्याकडे येतेय आज, म्हणजे तुम्ही सगळं बघितलेलं आहे, काय घडलंय ते, तुमची भूमिका काय सगळ्यावरती, कारण आज प्रत्यक्ष कॅबिनेट मीटिंगला मंत्रीच गेले नाहीत काही. कटनेवाला और काटनेवाला जर दोघांची युती असेल तर आपण आक्षेप घेण्यासारखं काहीच कारण नाही. जर दोघांना ही सगळी पळवापळवी मान्य असेल आणि आपलं कितीही नुकसान झालं तरी सुद्धा आमचं नुकसान झालंच नाही, त्यांनी आमच्यावर दगड फेकले तरी त्यांनी आमच्यावर फुलंच फेकली असंही वाटत असेल तरीही काही हरकत नाही. काय होतं की राजकारणात उपयोगिता मूल्य आणि उपद्रव्य मूल्य अशा दोन गोष्टीच मॅटर करतात. आम्हाला उपद्रव तयार करायचा म्हणून भाजपाने एक मोठा गट फोडला. आता त्या मोठ्या गटाचं उपद्रव मूल्य संपुष्टात आलेलं आहे, किंबहुना त्यांचं उपयोगिता मूल्य संपुष्टात आलेलं आहे. अमित शहा यांनी जे म्हटलं की इथून पुढे भाजपाला कुठल्याही कुबड्यांची गरज पडणार नाही. आता अमित शहांचं म्हणणं जर यांना खोटं ठरवायचं असेल किंवा अमित शहा जे म्हणाले त्याला काही अर्थच नाही, नाही नाही ते असंच म्हणाले, हवेतच बोलले, असं म्हणायचं असेल तर ठीक आहे, काही हरकत नाही. मुळात या सगळ्यांमध्ये ज्या पद्धतीने, म्हणजे हे दादांच्या बाबतही घडलं, म्हणजे कुबड्या काही एकाच ठिकाणच्या काढल्या नाही, त्यांनी कुबड्या दोन्ही बाजूच्या काढायचा प्रयत्न झाला. कारण सोलापूरमध्ये सुद्धा असंच सांगत होते दादांचे लोक सगळे की नाही 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 ही लोक भाजपाकडे जाणारच नाहीयेत, पण ती भाजपाकडे गेली. भाजपा कुणासोबतही मैत्री करू शकत नाही, भाजपा कुणासोबतही प्रामाणिक राहू शकत नाही. आजच्या सगळ्या घटनाक्रमातल्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, त्यातली एक की कॅबिनेट बैठकीकडे कुणीही वळलं नाही, दालनात होते मंत्री मात्र तिकडे गेले नाही. आणि त्यानंतर रवींद्र चव्हाणांच्या भेटीला उदय सामंतांचं जाणं. मी पुन्हा म्हणते की दोघांचं काय चालायच्याशी आम्हाला काहीच घेणं देणं नाही. जर दोघांना असं वाटतंय की नाही नाही आम्हाला काही प्रॉब्लेमच नाहीये तर त्यांनी खुशाल ते सोबत राहावं. बर पण मुद्दा हा आहे या सगळ्यांच्या मध्ये की कॅबिनेट मीटिंग ही तुमच्या दोघांची नव्हती. कॅबिनेट मीटिंग ही महाराष्ट्राच्या हिताची होती. ज्या कॅबिनेट मीटिंग साठी साधारणतः पर मिनिट म्हणते मी, पर मिनिट 4,500 रुपये खर्च होतात. बर हे बर वाहिन्यांनी सिद्ध करून दाखवले. बरोबर. त्या कॅबिनेट मीटिंगला तुम्ही मानपान नाट्याचा कार्यक्रम करून टाकलं बर आणि बर त्या मानपान नाट्यामध्ये या आठवड्यातले सगळे जे काही महत्वाचे विषय असतील ते सगळे महत्वाचे विषय बारगळले. अख्खा दिवस फक्त एकमेकांचा लोणी मस्करा लावण्यामध्ये जो गेला बर तो खरा कळीचा मुद्दा आहे. आम्हाला बर काही बर घेणं देणं बर नाही. जर बर दोघांना नक्की. वाटतंय की नाही सुषमाताई, आमचा तुमचा अपमान मुद्दा झाला कळलेला तर आहे, ठीक आहे. तुमचा मुद्दा कळलेला आहे. आणि नवनाथजींकडे मी जातेय. नवनाथ, भाजप कोणाशीही मैत्री करू शकत नाही आणि युती धर्म एका पद्धतीने पाळू शकत नाही, हा आरोप सुषमाताईंचा आहे. आणि अशाच पद्धतीचा सूर काही कमेंट्स मध्ये पण होता. कसं उत्तर द्यायला? प्रामाणिकपणाचं सर्टिफिकेट आणि मैत्रीचं सर्टिफिकेट औरंगजेब फॅन क्लबच्या प्रवक्त्यांनी वाटू नये, तो त्यांना अधिकार नाही.